झणकेबाज गावरान काळ्या शेवग्याच्या शेंगाची आमटी नक्की ट्राय करून बघा. एक भाकरीपेक्षा जास्त भाकर खाल तर थोड्या थोड्या चुकामुळे ही भाजी बिघडू शकते. तर कशी करायची शेवटपर्यंत नक्की बघा. तर आमच्या शेतातल्या मी गावरान शेवग्याच्या शेंगा आणलेल्या आहेत आणि त्या गावरान शेंगा इतक्या छान लागतात. शेंगा घेतलेल्या आहे आणि अशा प्रकारे त्याला कट लावून घ्यायचा, कापून घ्यायच्या सगळ्या शेंगा. तर शेवग्याच्या पानांची ही भाजी खूप छान लागते आणि शेवग्याच्या शेंगाची भाजी खूप छान लागते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी ही भाजी खाल्ली पाहिजे. पौष्टिक मूल्यासाठी ही ओळखली जाते. आता शेवग्याच्या शेंगा मी आता कापून घेतलेल्या आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व, खनिजे, अँटीऑक्सिडंट असतात. तर आता काय करायचे, कढई घ्यायची, कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचे आणि त्यामध्ये जे काही आपल्या शेवग्याच्या शेंगा आपण कापून घेतलेल्या आहे त्या स्वच्छ धुवून त्यामध्ये कढईमध्ये थोडीशी हळद घालायची आणि शेवग्याच्या शेंगा टाकून चांगल्या त्या परतून घ्यायच्या. जर तुम्हाला लहान मुलांना सूप द्यायचं असेल तर त्यामध्ये फक्त थोडंसं मीठ घालायचं. आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आणि आता शिजण्यासाठी त्यामध्ये पाणी घालायचे. आता आपण यामध्ये 1 तांब्या पाणी घातलेलं आहे आणि वरून झाकण ठेवायचे आणि आपली शेंगा शिजून द्यायच्या. तोपर्यंत इकडे जाळी घ्यायची, जाळीवर कांदा भाजायला ठेवायचा. आपल्याला आमटी बनवायची आहे. नंतर तवा घ्यायचा, तव्यावर तेल टाकायचे, त्यामध्ये बारीक चिरलेलं खोबरं लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं. नंतर शेंगदाणे लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आणि जो आपण काही भाजलेला कांदा होता तो त्यामध्ये चांगला परतून घ्यायचा. आता छान परतलेला आहे आपला कांदा. तर आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये जे काही लाल खोबरं केलेलं आहे तळलेलं ते लाल खोबरं, नंतर शेंगदाणे, थोड्याशा लसणाच्या पाकळ्या घालायच्या, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि जो काही आपण काळा केलेला कांदा आहे तो त्यामध्ये घालायचा आणि मिक्सरमध्ये सुरुवातीला बारीक करून घ्यायची. नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि बारीक असं वाटण तयार करून घ्यायचे. आता इकडं आपल्या शेवग्याच्या शेंगा शिजलेल्या आहे तर त्या कढईमधून काढून घ्यायच्या आणि त्याच कढईमध्ये तेल टाकायचे. आता तेलामध्ये मी 2 मोठे चमचे गरम मसाला टाकलेला आहे. नंतर 1 मोठा चमचा मटण मसाला, थोडासा कढीपत्ता, जर तुम्हाला आवडत असेल तुम्ही कढीपत्ता घालू शकता, थोडीशी कोथिंबीर आणि आपण जे काही बारीक वाटण केलेलं आहे ते त्यामध्ये घालायचं आणि चांगलं तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचे. आता तुम्ही बघू शकता याला छान असं तेल सुटलेलं आहे. ज्यांना मधुमेह, सांधेदुखी आहे त्यांनी शेवग्याच्या शेंगाची आमटी नक्की ट्राय करून बघा. आता आपण यामध्ये शेवग्याच्या शेंगा ज्या शिजलेल्या आहे ते त्यामध्ये घालणार आहोत आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे. आता व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आपण मीठ घातलेलं नव्हतं आधी तर चवीप्रमाणे त्यामध्ये मीठ घालून घ्यायचे आणि आपल्याला जेवढा रस्सा लागेल त्यानुसार आपण त्यामध्ये पाणी ॲड करायचे. आम्ही रस्सा म्हणून मी 2 छोटे तांबे यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आणि 1 मिनिटं 5 ते 7 मिनिटं झाकण ठेवायचे. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि झाकण ठेवून छान अशी उकळी काढून घ्यायची. आपली झणकेबाज गावरान शेवग्याच्या शेंगाची आमटी किंवा भाजी तयार झालेली आहे. मस्तपैकी भाकरी बरोबर शेवग्याच्या शेंगा नक्की ट्राय करून बघा. आवडला तर सबस्क्राईब करा.